वळूयात पुढच्या बातमीकडे। मंडळी, मुंबईतल्या मेट्रो 3 या भुयारी मेट्रो मार्गावरच्या आणखी एका स्थानकात आज पावसामुळे गळती होत असल्याचं पाहायला मिळालं। मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वरळी नाक्याच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी साचल्याचं दिसून आलं होतं आणि त्यानंतर 2च दिवसांनी वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती पाहायला मिळाली। ही गळती तिकीट काउंटरजवळ होत असून तिथलं पाणी बादलीत साठवण्यात येत होतं। ती बादली भरली की मेट्रो प्रशासनाचे कर्मचारी ते पाणी बाहेर फेकण्याची खबरदारी घेत होते। त्यामुळे मेट्रो 3च्या प्रवाशांकडून वरळी नाक्याच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापाठोपाठ वरळी स्थानकाकडेही प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। पाहूयात आमचा प्रतिनिधी ईशान देशमुखचा रिपोर्ट। सध्या आपण ॲक्वालाईन स्टेशनच्या बाहेर आहोत। या स्टेशन मध्ये थेंब थेंब पाणी हे गळत आहे। मागील 20 मिनिटांपासून जो मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झाला त्यानंतर कुठेतरी ॲक्वालाईन स्टेशन मध्ये पाण्याला गळती चालू झाली। आपण परवाच्या दिवशी देखील पाहिला असेल, परवाच्या दिवशी देखील एका मेट्रो स्टेशनवरती पाण्याची गळती ही चालू झाली। त्यानंतर आता हे ॲक्वालाईन स्टेशन आहे, या ठिकाणी देखील थेंब थेंब का होईना पण पाण्याची गळती ही अंडरग्राउंड मेट्रोच्या तिकीट काउंटर पाशी चालू झाली आहे। आपण ज्यावेळेस आत जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी आपल्याला अडवलं, पण याच मेट्रो स्टेशन मध्ये खाली एका बाजूला गळती ही पाण्याची चालू झाली आहे। नेमकं या गळती मागचं काय कारण आहे हे अद्यापही समजलं नाही, पण गळतीचे दृश्य हे आपल्याकडे आहेत आणि याच ठिकाणी थेंब थेंब करत ही गळती चालू झाली। साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील साफसफाई करायला